जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांचं जे आंदोलन चालू होतं 882 कामगारांच्या सहित त्यांचे कुटुंबीय देखील गेले 18 दिवस आंदोलन करत आहेत आणि याच्या पार्श्वभूमीवर खासदार आप्पासाहेब वारणे, आमदार सुनीलजी शेळके यांनी पुढाकार घेऊन 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सर्व कामगारांना आश्वस्त केलेलं आहे की सरकार त्यांच्यासोबत आहे. जनरल मोटर्सनं जे पॅकेज देखील वाढवून द्यायचं आहे, जे दिवस वाढवून द्यायचे आहेत, त्याच्या संदर्भात फेरविचार करावा अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी जनरल मोटर्सला दिलेल्या आहेत. आणि हुंदाई 2025ला ज्यावेळी येईल ते पॅकेजमधनं जे शिल्लक राहतील त्यांना त्या तऱ्हेचं ट्रेनिंग असेल किंवा अन्य काही बाबी शिकवून त्या कंपनीमध्ये घेण्याची विनंती सरकार करेल अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि तीच भूमिका जाहीरपणानं कामगारांच्या समोर मांडावी यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आज मी त्या आंदोलनाच्या इथे उपस्थित होतो. सरकार म्हणून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. सरकारला त्या संपूर्ण परिस्थितीवर विचार करण्यासाठी, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ द्यावा अशा पद्धतीची देखील मी सूचनावजा विनंती कामगारांना केली आणि त्याच्यामध्ये कामगार प्रतिनिधी देखील सांगितलेलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये आम्ही याबाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक 2 भाग आहे की हुंदाई कंपनीचं दायित्व जे आहे ते कामगारांशी निगडीत नाही, कारण जनरल मोटर्सनं ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे होत्या. जनरल मोटर्सनं कामगारांना विश्वासात घेऊन जी पॅकेजेस होती ती 2.5 वर्षापासून देणं प्रलंबित जी आहेत ती द्यायला पाहिजे होती आणि म्हणून जनरल मोटर्सच्या लोकांना पुन्हा एकदा बोलून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे. येत्या लगतच्या कालावधीमध्ये तातडीनं जनरल मोटर्सच्या लोकांना आम्ही बोलून घेऊ. मुख्यमंत्री स्वतः त्यांना सूचना करतील. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर सरकार हे कामगारांच्या सोबत आहे. हुंदाईनं प्रकल्प जो आणण्याचा निर्णय घेतला आहे त्याबाबतीत देखील कामगार सकारात्मक आहेत. प्रकल्प आला पाहिजे ही कामगारांची भूमिका आहे, परंतु तो येत असताना आम्हाला देखील न्याय हक्क मिळाला पाहिजे ही जी कामगारांची भूमिका आहे त्याच्यासोबत सरकार आहे आणि हाच संदेश घेऊन मी या आंदोलनाच्या ठिकाणी आलो होतो. सर, आता कामगारांचा प्रश्न तर महत्त्वाचा आणि गंभीर आहेच, पण आता त्याबरोबरच हुंडाईचा प्रकल्प सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्याकडे तर निगेटिव्ह सिग्नल जात नाही ना, बट गव्हर्नमेंट इज टेकिंग केअर अबाउट दॅट. नाही, एक पहिली गोष्ट, इथं येतानाच हुंदाईच्या लोकांची आम्ही चर्चा केलेली आहे. मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून हुंदाईचं स्वागत केलेलं आहे. मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून दक्षिण कोरियामध्ये जाऊन त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. मी पहिल्यांदाच स्पष्ट केलं की या आंदोलनाचा आणि हुंदाईच्या ड्यूजचा काहीही संबंध येत नाही. हुंदाईनं टेकओव्हर 16 ऑगस्टला ही कंपनी केलेली आहे आणि म्हणून ही कंपनी या ठिकाणीच यावी म्हणून आमचे जे प्रयत्न होते त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. मी मगाशी असं म्हटलं की आम्ही विनंती करणार आहोत, पण पॅकेजच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ही सगळी जबाबदारी जनरल मोटर्सचीच आहे. जनरल मोटर्सला ही जबाबदारी हुंडाईवर टाकून तसं पळवाट काढता येणार नाही आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हुंदाई प्रकल्प या ठिकाणी येत असताना सर्वतोपरी सहकार्य शासन हे हुंदाईला करणार आहे. मात्र आता जे आहेत या कामगारांनी तुम्ही जो निरोप घेऊन आलेला सरकारतर्फे तो मान्य केलाय का? उपोषण सोडायला ते तयार झाले नाही, म्हणूनच मी सांगितलं की आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे. जसं मी त्यांच्याकडे वेळ मागितलेला होता तसं त्यांनी सांगितलं की आम्हाला 1-2 दिवस विचार करायला द्या. आम्ही या सगळ्या गोष्टींवर सकारात्मक आहोत. मुख्यमंत्र्यांनी आमची बैठक घेऊन आमची विचारपूस केली. आमच्यासोबत राहण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला योग्य वाटतो. त्याच्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा ती संघटना घेईल. सर, हुंडाई कंपनी असेल किंवा जनरल मोटर्स असेल यांचे प्रतिनिधी आणि कामगारांचे प्रतिनिधी किंवा इथं स्थानिक आमदार असेल, खासदार असेल, याची मिटिंग कधी बसवणार आहात की आणखी त्याला वेळच लागेल? नाही, झाली ना मिटिंग. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. त्याच्यामध्ये आप्पासाहेब होते, त्याच्यानंतर शेळके साहेब होते, बाळभाऊ देखील होते आणि कामगारांचे प्रतिनिधी होते. त्याच्यामुळे जी काही चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली ती फक्त अधिकाऱ्यांबरोबर केली नाही तर कंपनीचे अधिकारी देखील त्या ठिकाणी होते आणि तिथं सगळे लोकप्रतिनिधी देखील होते. आता फॉक्सकॉनचा प्रकल्प गेल्यानंतर जी थोडीशी काही निगेटिव्हिटी तयार झाली होती सरकारबद्दल, आता हुंडाईचा प्रकल्प येतोय ही अतिशय एक चांगली गोष्ट आहे.
पण त्याला पूरक सुविधा नाही, पॉस्कॉनचा विषय मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं कधीच संपलेला आहे. आम्ही त्याची श्वेतपत्रिका काढली, व्हाईट पेपर काढला आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी काय सर्व्हे केलेला नाही देशाचा, परंतु SBIनं जो सर्व्हे केला आहे तेव्हा मागच्या वर्षी देखील शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं शिंदे फडणवीस पवार सरकार हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये 1 नंबरला होतं. या तिमाहीमध्ये देखील 1 नंबरला आहे. परंतु आता तो सर्व्हे जो आहे तो तिमाहीपुरता मर्यादित न राहता वर्षोनवर्ष FDIमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला राहावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत. सर तरी आता किती दिवस अपेक्षित आहेत की हा निर्णय जो आहे तो होण्यासाठी? नाही, आता मला इथनं मुंबईला जाऊ दे. मुख्यमंत्र्यांना मी जे काय दिवसभरामध्ये झालं ते सांगेन. त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्याच्यामध्ये निर्णय घेतील. पण बेसिक महत्त्वाची गोष्ट काय की शासन कामगारांबरोबर आहे, म्हणूनच मी इथं त्यांना समजवण्यासाठी इथं आलेलो होतो. सर अजून एक प्रश्न, एकनाथ खडसेंना महसूल विभागाची नोटीस पुन्हा एकदा आलेली आहे. सरकार कुठेतरी विरोधी पक्षांना किंवा विरोधात जे आहेत त्यांच्यावरती काही अशी कारवाई पुन्हा एकदा सुरू केलेली असं बोललं जाते, काय सांगा? मला असं वाटतं की खडसे साहेब ह्याला अपवाद आहेत. भाजपाचंच सरकार असताना, खडसे साहेब भाजपमध्येच असताना त्यांना मंत्रिपदावरनं जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री, भाजपचे मंत्री असतानाच त्यांनी काहीतरी केलेलं आहे असा रोष ठेवूनच त्यांचं मंत्रिपद काढलं गेलं ना. त्याच्यामुळे त्यांच्या वेळी देखील नोटीस गेलेली होती, ह्याच वेळी गेली अशातला भाग नाही. सर आणखी एक प्रश्न, आजच सकाळी एका मराठा बांधवांनी आत्महत्या केलेली आहे आणि हे कुठेतरी सरकारचंच अपयश आहे असं जरांगे पाटलांनी देखील सांगितलंय, काय प्रतिक्रिया? पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती एकनाथ शिंदेसाहेबांनी, देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी स्वीकारलेली आहे. माझी मराठा बांधवांना देखील विनंती आहे, त्या कमिटीवर मी देखील आहे, जास्तीत जास्त लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी पावलं उचललेली आहेत. परंतु आपल्याला हे देखील माहीत असेल की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिलं आरक्षण दिलं गेलं, ते टिकलं हायकोर्टामध्ये, परंतु नंतरच्या सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकवता आलं नाही. त्यामुळे मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही, पण मराठा समाजाला टिकणारं आरक्षण शिंदे फडणवीस पवार सरकार हे देऊन दाखवेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कमिंग टू द पॉईंट सर, आता आपला प्रश्न थोडासा झाला की हुंडाई सारखे प्रकल्प येत आहेत, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही मागच्या वेळी तळेगाव दौऱ्यामध्ये एक घोषणा केली होती की तळेगावच्या MIDC मध्ये वाहनतळाचा जो प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्ही आदेश देऊनही त्याच्यावर काही कारवाई झालेली दिसत नाही. आपल्याला माहिती, कोणीतरी चुकीची ब्रीफ केली असेल. आज जो मी पुन्हा एकदा आढावा घेतला की 2 वाहनतळं करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. एक वाहनतळ जे आहे ते 300 ट्रकसाठी आहे, त्याच्यासाठी 200 कोटी रुपयाचं टेंडर निघाले, ते देखील 15-20 दिवसामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समेत मी भूमिपूजन करणार आहे. आणि 100 ट्रकचं आहे, त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. आणि जो मेन रस्ता आहे त्याचे देखील आश्वासन दिल्याप्रमाणे 20 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, ते देखील भूमिपूजन 8 ते 15 दिवसात आम्ही करणार आहोत. साहेब, 18 दिवसापासून आंदोलक उपोषणाच्या ठिकाणी बसलेले आहेत की आज 18व्या दिवशी आपण तिथं भेट दिलेली आहे. त्यांचं हे आंदोलन 3 वर्षापासून सुरू आहे. त्यांचे जे कौटुंबिक प्रश्न आहेत फार गंभीर प्रश्न आहेत. तर आज तुम्ही शासनाची बाजू घेऊन आलात, पण या कामगारांच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काय काढणार आहात? मी सांगितलं आता बैठक होईल, त्याच्यानंतर मी मगाशी माझ्या स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं की जर स्थानिक ज्या खाजगी संस्था आहेत त्याच्यामध्ये या 862 लोकांची मुलं जर कामाला आपल्या शिकायला असतील, त्यांच्यावर काही फीसाठी अन्याय होत असेल तर ती आम्ही बैठक घेऊ. कर्ज प्रकरणाच्या बाबतीमध्ये लीड बँकेला बोलू. त्याच्यामुळे जेवढं शासन करायचं तेवढं आम्ही नक्की करणार आहोत. आणि त्या मला असं वाटतं की कामगार सहकाऱ्यांना देखील माहिती आहे की त्यांना किती दिवसापासून आम्ही सहकार्य करतोय, किती दिवस त्यांच्यावर बैठका केलेल्या आहेत. तळेगाव दाभाडेचा विषय असताना देखील या बैठका माझ्या रत्नागिरीला देखील झालेल्या होत्या, याचे साक्षीदार सगळे कामगार वर्ग आहेत. सर मात्र याच्यामध्ये जे आहेत अनेकदा आता तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावली जेव्हा हे उपोषणाला बसले, मात्र त्याआधी सरकार मुख्यमंत्र्यांकडून किंवा कोणत्याही नेत्यांकडून त्यांना वेळ दिली जात नव्हती असा कामगारांचा आरोप आहे. माझ्या समोर मी त्यांना विचारत आता इथं आहे, चुकीचं नका बोलू. त्यांनी मीच कामगारांनी अशा बाईट्स दिलेल्या मी भेट घडून दिली होती त्याच्या अगोदर. मी सांगतो याच्यावर उत्तर. एक सेकंड, त्यांचं उत्तर मी देतो फक्त. मी स्वतः विधान भवनामध्ये त्यांना 3दा भेटलो. त्याच्या अगोदर 2दा मी त्यांची बैठक घेतली. मी मगाशी त्याचा शब्दप्रयोग केला. मी माझ्या रत्नागिरीच्या ऑफिसमध्ये देखील यांची मी बैठक घेतली. त्याच्यामुळे जर कोण चुकीचा मेसेज पोचवत असेल तर तो फार चुकीचा आहे. शिंदेसाहेब देखील विधानभवनामध्ये यांना भेटले आणि शेवटी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील असल्यामुळेच बैठक घेतली ना. फडणवीस साहेबांनी अगोदर जे पत्र दिलं होतं की जनरल कामगारांच्या
नोकरीचा विचार व्हावा. आता फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, तर आता ते याच्यावर लवकर निर्णय का घेत नाहीत? कारण कामगारांचा तर निर्णय एक कसा आहे की मला असं माझी आपल्याला विनंती आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, हे सांघिक काम करतात. मी आज सांघिक काम करणाऱ्या 3 नेत्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेला आहे. त्याच्यामुळे जनरल मोटर्सच्या लोकांना न्याय देणं ही भूमिका तिघांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजी देखील आहेत. आतापर्यंत 5 कामगारांचा मृत्यू झालेला आहे. अनेक कामगार ही नोकरी गेल्यामुळे मानसिक आजारी आहेत. त्यांचे प्रश्न इतके गहन आहेत. तुम्ही पाहिलं असेल गेल्या 18 दिवसापासून त्या साहेब, मला असं वाटतं रडतात. मला असं वाटतं म्हणजे हे कामगार प्रतिनिधी देखील सांगतील की या परिसरातल्या लोकप्रतिनिधींपेक्षा बाहेरचा असा मी एक भाग्यवान लोकप्रतिनिधी आहे की या कामगारांचे 100% नाही पण निदान पर्सेंटेज काढलं तर डिस्टिंक्शन जाण्याएवढे प्रश्न मला माहिती आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली. पण मी जाहीरपणानं काही गोष्टी का बोलत नाही, या संदर्भातलं एक प्रकरण हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे. मंत्री म्हणून बोलत असताना माझ्या एखाद्या वाक्याचा विपर्यास तिथं होऊन कामगारांवर अन्याय होऊ नये ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे. म्हणून मी भाषणामध्ये देखील सांगितलं की 4 भिंतीच्या आत बैठक होणं वेगळं आणि हायकोर्टामध्ये पिटिशन चालू असताना शासनाचा प्रतिनिधी म्हणून जाहीर भाषणातनं मी काहीतरी बोलणं, याच्यामध्ये कुठचा तरी एक वर्ग अडचणीमध्ये येऊ शकतो याचं मला पूर्ण भान आहे. आणि म्हणून कोर्टामध्ये हा मॅटर चालू असताना मी देखील जबाबदारीनंच बोललं पाहिजे जेणेकरून कामगारांना न्याय मिळेल. नवरात्र उत्सव चालू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये महिला ह्या आंदोलनामध्ये आहेत. घरी त्यांनी सण साजरा केला पाहिजे. तर त्या महिलांचं आता तुम्ही आलात म्हणजे वाघमारे बोलले ना आता. मार्ग घेणार आहे. सांगितलं, सगळ्याची उत्तर मी दिली. सर एक मिनिट, जनरल मोटर्सनं ही कंपनी हुंडाईला सुपूर्द केली, बरोबर? तर हुंडाईकडनं आपण हे करत असताना हुंडाईकडनं आपण कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही, कारण की जनरल मोटर्सने ती पूर्ण करायला पाहिजे होत्या. आणि तुम्ही कामगारांना न्याय द्यायचा म्हणता. जनरल मोटर्स सुद्धा आधार तरी ठेवते, हुंडाई सुद्धा घेऊ शकत नाही. मग आपण न्याय कशा प्रकारे देणार? तसं मगासपासूनच्या उत्तरामध्ये आपलं लक्षात आलं असेल की जनरल मोटर्सबरोबर पॅकेजच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा बैठक मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी 110 दिवसाचं पॅकेज आहे ते वाढून दिलं पाहिजे अशी भूमिका तुम्ही मॅनेजमेंटमध्ये मांडा, हे कालच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जे मगाशी सांगितलं त्यांना पण थोडी संधी वेळेची दिली पाहिजे ना. त्या बैठका होतील आणि त्याच्यानंतर योग्य निर्णय होतील. धन्यवाद.